सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. आपण आता गुरुमार्गावर पुढे जाऊया. सद्गुरु भेटवी अंतरीच्या देवा. हृदयातल्या देवाला प्रार्थना केली आहे की त्याने त्या शिष्याला सद्गुरूची भेट घडवून द्यावी. सद्गुरु भेटवी अंतरीच्या देवा. अर्थ स्पष्टीकरण. हे हृदयस्थ देवा, अंतरंगातल्या तेजोयमान प्रकाशमान देवा, मला सद्गुरूची भेट घडव. असा सद्गुरू की जो ज्ञानामृत ठेवा माझ्यासाठी मुक्त करील. मला सद्गुरूची ओढ आणि आवड पराकोटीची आहे. त्यामुळे माझी सद्गुरू भेटीची तळमळ ही अति तीव्र आहे. भवसागरातून मला पलीकडे मुक्तीच्या प्रांतात घेऊन जाणारा कुशल नावाडी सद्गुरू मला भेटू दे. हे जीवन अपूर्ण, क्षुद्र आणि न्यूनतेने भरलेले आहे. त्याला पूर्णता केवळ सद्गुरूंच्या मंगलभद्र अशा सृजनक्षम ज्ञानकृपेमुळे येऊ शकते. तसेच माझे बाबत घडो. अपूर्णतेने जीवन उद्ध्वस्त केले आहे. अपूर्णतेने जीवनाला ग्रासले आहे, गिळून टाकले आहे. या अपूर्णतेने अपुरेपणाने जीवनाला आपले भक्ष बनवले आहे, त्याचा घास घेतला आहे. त्यामुळे जीव वरचेवर जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो, पिचतो. म्हणून हे चैतन्य देवा, आत्मदेवा, मला असा गुरु भेटो की जो या जीवाला मोक्ष प्राप्ती घडवून देईल. तो जीवाशिवाची गाठी भेटी घडवून आणून त्याला निश्रेयसाचा म्हणजे मुक्तीचा धनी बनवेल. अशा सद्गुरूची भेट घडून आल्याशिवाय व त्याचे द्वारे मला ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय मी मागे फिरणार नाही. तर सद्गुरु भेटवी अंतरीच्या देवा. सद्गुरु भेटवी अंतरीच्या देवा. मदसी जो देवी ज्ञानामृत ठेवा. बहुमज ओढी सद्गुरु आवडी. करी भव पार कुशल नावाडी. जीवनी क्षुद्र न्यूनते सारे. निर्मुनिया भद्र गुरु करी पुरे. अपूर्णता घेई जीवनाचा घास. जन्मोजन्मी येई व्यर्थ जीव जन्मास. ऐसा गुरु धावी जीवा जो उद्धरी. मज वाट दावी न फिरे माघारी. अरे आत्मदेवा, तुम्हाला असा गुरु भेटो की ज्यामुळे माझं जीवन उद्धरेल. आणि तू जोपर्यंत मला गुरुची गाठ भेट घालून देत नाहीस तोपर्यंत तुझ्या पायापासून मी दूर जाणार नाही, अशी केलेली ही आत्म्याला प्रार्थना आहे. आता पुढचं गुरु संदर्भातलं काव्य आहे. सत्यमाना संत देतसी निर्वाळा. संत तुम्हाला ग्वाही देत आहेत आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाला तुम्ही सत्य माना. सत्य माना संत देतसी निर्वाळा. प्रथम गद्य अर्थ बघा. संत म्हणतात, गुरु म्हणतो देण्या घेण्याची, ज्याला आपण कानफुंकी म्हणतो. व्यर्थ उठा ठेवा मला मान्य नाही. आम्ही नसते झंझट, ज्याला लिगाड असा शब्द आहे. आमच्या मागे किंवा आमच्या माथ्यावर म्हणजे डोईवर लावून घेऊ इच्छित नाही. आम्ही आमच्या सुदैवाने, आमच्या सुदैवाने म्हणजे आमच्या चांगल्या नशिबाने आदिमुळावरच निजरूपावरच स्थापित आहोत. तिथेच निवांतपणे मन विसर्जून मनाचा विशुद्ध चैतन्यात लय साधून आम्ही परमशांतीत आहोत. आम्हाला आमचे बाजूने कुणाच्याही दर्शनाची ओढ नाही. सर्व दृश्ये व दर्शने भ्रामक असतात, ती आम्ही दूर सारली आहेत. मात्र स्वतः हरिहर म्हणजे मोक्षाच्या देवता आम्हाला भेटण्यासाठी, आमचे दर्शनासाठी उत्सुक असल्याने आमच्याकडे येतात. त्यांनाही आमच्या अचल अढळ शांतीचा हेवा वाटतो. जर निर्गुण निराकाराचे वर्म कळले नसेल तर रामकृष्ण हरी नामोच्चार पोकळच ठरतो. त्यामुळे वाणी शिंटे आणि दमछाक होते. आदिस्थानी कैवल्यपदी वस्ती करून असलेल्या संतांना मौना पलीकडील मौन आणि शांतीचे अतीत असलेली शांती, याला शांत्यातीतता म्हणतात, त्यांचा अनायासे लाभ झालेला असतो. त्यांना कोणतीही चिंता नसते आणि भ्रममाया त्यांचे जवळ जाण्यास धजावतच नाही. एका निर्गुण निराकारा वाचून जप तप पूजा पाठ हे सारे उपचार आहेत. तो सारा गोंधळ आहे.
ज्यामुळे जपी तपी दानी ज्ञानी यांचा बडीवार अहंकार उफाळून येतो, जो अधपातालाच कारणीभूत होतो. तर सुजन हो, हा द्वैताचा काळा थांबवा आणि एकमेवा द्वितीय सर्वम खलु इदम ब्रह्मच असलेल्या त्या निर्गुण निराकार अनंत आत्मतत्वाची कास धरा, असे संत तुम्हाला खात्रीशीररित्या सांगत आहेत. त्यांची संतवाणी अंतरंग प्रेमाने स्वीकारा, शिरोधार्य माना, कारण आत्मा हाच खरा खुरा गुरु आहे. सत्य माना संत देतसी निर्वारा. देऊना घेऊ कान फुंकण्याचे लिगाड आम्ही माथ्यावरी, आदिमुळी बैसलो सदैव निवांत, दर्शनासाठी हरिहर येती, रामकृष्ण हरी अवघे उच्चारण, व्यर्थ वाणी उगा शिणवू नये, मौनाचे ते मौन शांत्यातीत शांती, नाही काही भ्रांती संतांसाठी, जप तप पाठ पूजा उपचार, अवघा गोंधळ व्यर्थ बळीवार, टाळा टाळा जन द्वैताचा चाळा, सत्यमाना देत सत्यमाना संत देतसी निर्वाळा. तर टाळा टाळा जन द्वैताचा हा चाळा, सर्व तऱ्हेचा द्वैत द्वंद्वाचा टाळा, सर्व तऱ्हेचा द्वैत आणि द्वंद्वाचा चाळा तुम्ही टाळा, म्हणजे तुम्ही टाकून द्या आणि केवळ आत्मतत्व हाच गुरु समजून त्याच्या नादीच लागा, असे सत्य सांगत आहेत संत. तर हे संतांचं सत्य तुम्ही अंतःकरणपूर्वक स्वीकारा, म्हणजे तुम्हाला आत्मा आणि गुरु एकाच जागी भेटतील आणि तेवढी एकच गोष्ट जीवाच्या उद्धारासाठी पुरेशी आहे. आता पुढे आहे कान फुंकी बिकट व्याधी बहुभारी. गुरु मंत्र देताना गुरु शिष्याच्या कानामध्ये मंत्र देतो आणि अशा वेळेला गुरु आणि शिष्य हे दोघे एकांतात असतात नव्हे, त्या दोघांवरून काहीतरी आच्छादन स्वरूपाचा पडदा असतो आणि अत्यंत एकांतात हा मंत्र दिला जातो. हे सर्व एक तऱ्हेचं ज्याला आपण म्हणतो दर्शन आहे किंवा हे दृश्य आहे. त्या दृश्याला अर्थ नसून त्यातल्या मूळ गोष्टीला अर्थ आहे. म्हणून कान फुंकी बिकट व्याधी बहुवारी, हे कान फुंकणं आणि गुरुमंत्र देणं घेणं ही एक व्याधी आहे, ही एक मानसिक रुग्णता आहे आणि ती व्याधी इतकी बळकट झाली आहे की त्यामुळे सत्य दूरच राहतो, गुरुप्राप्ती दूरच राहते. केवळ पाखंड दर्शन आणि केवळ उपचार तेवढा आज जे आपण म्हणतो शिल्लक राहिला आहे. गुरुमंत्र देणं घेणं हा नावापुरता उपचार राहिला आहे, त्यातील तत्वाचा विसर पडला आहे आणि त्यामुळे म्हटलेलं आहे कान फुंकी बिकट व्याधी बहुभारी. कानात पुटपुटून गुरुमंत्र देणे घेणे ही वास्तवात एक अवघड व्याधीच आहे. त्यामुळे दीक्षा देणारा व घेणारा दोघांचाही अहंकार बळावण्याची, गुरु परंपरेबद्दल अवाजवी अहंकार निर्माण होण्याची शक्यता राहते. अशा कान फुंकी पासून, कान फुंकून देण्या घेण्यापासून मला अलिप्त वेगळा राखले जावे. त्या परब्रह्माने आदिमुळाने मला त्याच्याजवळ ठेवून सांभाळून मला आत्मप्रत्ययाद्वारे योग्य ज्ञान शिकवून देऊन माझा सन्मान करावा, कौतुक करावे. देव दैत्य मानव गंधर्व हे सारे निर्गुण निराकाराचे गड सेवक आहेत. हरिहर सुद्धा ज्यांचे गुणगान उर्वरित सारे करतात, हरिहर सुद्धा आणि त्यांच्या सहित ज्यांचे गुणगान उर्वरित सारे करतात, ते नेमके कुणाचे ध्यान चिंतन करतात? अर्थातच त्या निर्गुण निराकार अद्वय मौन शांत कैवल्याचेच ना. सारे निःश्रेयसाचेच मुक्तीचे चाहते आहेत, वजनी आहेत. त्या साऱ्यांना पूर्णत्वाचीच आस आहे, गोडी आहे. असे असताना त्या विपरीत ध्यास मला का असावा? सगुण साकारतेची म्हणजेच अपूर्णतेची मला गोडी व ओढी असणे अनुचित आहे. अशा अर्थी सगुण साकारातून नव्हे, अशा अर्थी सगुण साकारातून नव्हे तर पूर्णतेतूनच म्हणजे निर्गुण निराकारातूनच मला ज्ञानप्राप्ती व्हावी. पूर्णता हाच गुरु, पूर्णता
हाच शिष्य असतो. जिथे मी तुझी बोलवण आहे, जिथे ना मी ना तू, जिथे नाही मी नाही तू याची बोलवण आहे, द्वैताचा मागमूसी नाही, तेथेच तर खरा खुरा आत्मगुरु आहे. देह मन इंद्रिये जपजाप्य पूजापाठ हा सारा भार आहे, व्यर्थ ओझे आहे हे द्वैती सामानाचे. हे ओझे सांभाळता सांभाळता मी पुरता जर्जर बेजार झालो आहे, माझी दमछाक झाली आहे. त्या साऱ्याचा त्याग करून मोठ्या कौतुकाने ओढीने निर्गुण निराकाराच्या मांडीवर त्याच्या सावलीखाली शांत निवांत मी बसलो आहे. मला सगुण साकार व त्यातील गुरु शिष्य परंपरा पूर्णता अमान्य आहे. अपुरेपणा नकोच नको, पूर्णतेतूनच पूर्णत्व प्राप्त होणे शक्य आहे. कान पुंकी बिकट व्याधी बहुभारी. ऐका, कान पुंकी बिकट व्याधी बहुभारी, तयापासून मज राखावे बाहेरी. देऊना घेऊ कुंकुनिया कान, आदिमुळी सांभाळून करावा सन्मान. देव दैत्य मानव गंधर्वादी गण, निर्गुण निराकारी सदैव शरण. हरिहर अवघे धरती तव आस, मज कावे गळा असावा तो ध्यास. देह मन इंद्रिये अवघा सारा भार, जप जाप्य पूजा पाठ द्वैताचा संभार. वागवूनी आजवर झालो मी जर्जर, कवतुके बैसलोसे तव मांडीवर. तर असं हे कान फुंकी बिकट व्याधी बहुभारी. आता जो गुरु आहे तो कसा आहे? तो गुणांचा महागुणू आहे, आकारांचा महाकारू आहे, भावांचा महाभाऊ आहे. म्हणजे सर्व गुण, सर्व आकार आणि सर्व भाव एकत्वाने झाल्यामुळे जो वास्तवात गुणाढ्य, धनाढ्य, भावाढ्य, आकाराने परिपूर्ण असून सुद्धा जो एक आणि एकमेव असल्यामुळे त्याला कुठलंच रंग रूप भाव दिसत नाही, असा हा माझा गुरु. त्याचा तो इतका पूर्ण आहे की त्याचं वेगळेपण ओळखणं कठीण आहे. तर असा हा माझा निर्गुण निराकार गुरु, याच्यामध्ये सर्व सगुण साकार संपन्नता अनायसे वसलेलीच आहे. म्हणजे नेहमीच बाहेर पडणार हे खंडित असतं आणि ज्याच्यातून बाहेर पडतो ते अखंडित असतं. तर निर्गुण निराकारा अखंडित गुरु आहे आणि त्याच्यातून सगुण साकार जग जेव्हा जन्माला बाहेर पडतो तेव्हा विविध गुण, आकार आणि भाव बाहेर पडतात. परंतु बाहेर पडलेलं ते शाश्वत नसल्या कारणाने जेव्हा ते आत निजरूपातच वसलेलं असतं तेव्हाच ते शाश्वत म्हणून असतं. तेव्हाच ते गुणांचा महागुणू म्हणजे सर्व गुणांचा एकत्रित समुच्चय असतो. आकारांचा महाकारू म्हणजे सर्व आकारांचा एकत्रित समुच्चय असतो. भावांचा महाभाऊ म्हणजे सर्व भावांचा एकत्रित अनुभव तिथे येत असतो. परंतु असा अनुभव येताना तिथे कोणताही वेगळेपणाचा अनुभव न येता फक्त गुरुची महानता त्याच्यातून तशी बाहेर पडते. जसं पाण्यातून उष्णतेमुळे बाष्प बाहेर पडावं तसं निज ध्यानामध्ये असताना, उन्मनी अवस्थेत असताना, ध्यानामध्ये असताना आपल्या पूर्णतेतूनच सर्व गुणरूप आकार बाहेर पडतात आणि ध्यानातून बाहेर आलो आपण की ते त्या पूर्णतेत मावळतात. असा हा महागुणू, महाभाऊ, महाआकारू परंतु निजांगे निराकारू, निर्गुणू, निर्भाऊ. म्हणजे निर्गुण निराकाराच्या अर्थाने पाहू जाता तो निर्गुणू आहे, तो निराकारू आहे आणि निर्भाऊ आहे. तरी सुद्धा सगुण साकारामध्ये तोच महागुणू आहे, महाआकारू आहे, महाभाऊ आहे म्हणजे महानुभाव म्हणजे संत. तर असा हा संत, असा हा आत्मा, हाच आम्ही निज ध्यानी दृढ धरू. अर्थस्पष्टीकरण आता पूर्ण अर्थस्पष्टीकरण जे मूलतः गद्यात लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो. थोडक्यात आधी स्पष्ट केलं पण पद्याच्या अर्थामध्ये दिलेलं अर्थस्पष्टीकरण पुन्हा एकदा ऐका. सर्वांचा कैवार असणारा, सर्वांबद्दल समत्वाने करुणा वागवणारा, जगाचा आधार, मुक्तिदाता गुरु,
स्वध्यानात दृढ धारण करूया. सर्व आकारांचा एकत्रित आणि अतिशय उपयुक्त म्हणजे समुचित आकार असणारा, सर्व गुणांचा एकत्रित गुण असणारा आणि म्हणूनच खरे तर गुरुच्या अंगाने पाहू जाता किंवा गुरुच्या शब्दातच गुरु वर्णाचा झाला तर जो वास्तवात निराकार निर्गुणच आहे असा गुरु स्वध्यानात निश्चयपूर्वक धारण करूया. सर्व भावांचा महान भाव असलेला आणि म्हणून नेमकेपणाने वर्णण्यास अवघड असा हा निर्भाव वास्तवात धारण करण्यास आकलनास अत्यंत कठीण आहे. मात्र शिष्याच्या सुकोमल नाजूक हळुवार मनामध्ये अंतःकरणामध्ये हृदयामध्ये जे कमलाच्या केशराप्रमाणे म्हणजे कमल पुष्पाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुष्पकेशराप्रमाणे ज्याचे हृदय आहे अशा या मृदू मुलायम रुजू शिष्य हृदयामध्ये हा निर्भाव म्हणजे निजरूपाने निर्भाऊ असलेला तरीही महाभाव तरीही महान संत आत्मा बसलेला आहे. निज ध्यानात उत्कटतेने त्याला धारण करता येते. परमभक्तासाठी परमशिष्यासाठी त्याच्या भक्तिप्रेमाच्या महानतेमुळे तो धारणा योग्य आकलन योग्य ठरतो. निशब्दतेत जो त्याहूनही अधिक निशब्द किंवा महानिशब्द आहे. एक आहे निशब्दता आणि त्या निशब्दतेपेक्षा अधिक वरची निशब्दता म्हणजे महानिशब्द असा जो आहे. शांतीमध्ये जो परमसागर आहे, मौनाचे जो महामौन आहे असे असून जो दयासागर आहे असा गुरु जो कैवल्याच्याही पार ज्याचा थांग पत्ता लागणे केवळ अशक्य आहे त्याला आपण निश्चयात्मक प्रेमबुद्धीने निजरूपी पाहूया. ती निराकार निर्गुण निर्भाव यांचा अर्थ नकारात्मक नसून सर्व आकारांचा एकत्रित समुच्चय असल्याने नेमका आकार न सांगता येणारा, सर्व गुणांच्या एकत्रित समुच्चयामुळे नेमका गुण न वर्णन करता येणारा, सर्व भावांच्या एकत्रित समुच्चयामुळे नेमका भाव स्पष्ट न करता येणारा असा आहे. निर म्हणजे नकार नसले नव्हे तर पूर्णपणे असणे असाही एक अर्थ आहे. त्या अर्थाद्वारे हे आपण स्पष्ट करीत आहोत. आकार गुण आणि भावांचे समुचित एकत्रीकरण म्हणजेच निराकारू निर्गुणू आणि निर्भाऊ अशा अर्थी हा येथे जो प्रत्यय आहे तो होकारार्थी म्हणजे पूर्णपणे असणे अशा अर्थी वापरायचा आहे. येथे अभाव नव्हे तर पूर्णतेचा भाव उपस्थिती आहे. जे पूर्ण आहे त्याचे वर्णन एका पूर्णाखेरीज करताच येत नाही. नेमकेपणा ही अपूर्णता आहे तर समुचित उपस्थिती ही पूर्णता आहे. म्हणूनच अशा या पूर्णतेमुळे गुरु निर्गुण निराकार निर्भाव ठरतो. हे 100% गुण आकार भाव यांचे असणे आहे. निशब्दता याचाही अर्थ येथे निरंतरतेने ज्यामध्ये सर्व ध्वनी शब्द सूर ताल लय आलाप सामावलेले आहेत असा घ्यावा. त्याच्याही पार पलीकडे जो आहे तो महानिशब्दू, तोच तो महान भाऊ, तोच तो महानिर्गुणू महाकारू असा महानिशब्दू महान शांत असा सद्गुरु किंवा आत्मा. तर असा गुरु आम्ही हृदयामध्ये दृढ धरू. आता नीट ऐका. ऐसा गुरु निज ध्यानी दृढ धरू. ऐसा गुरु निज ध्यानी दृढ धरू. पहा छानच आहे. गुरु सर्वांचा कैवारू गुरु जगदाधारू गुरु करी भव पारू. ऐसा गुरु निज ध्यानी दृढ धरू. आकारांचा महाकारू गुणांचा महागुणू निजांगे निराकारू. ऐसा गुरु निज ध्यानी दृढ धरू. भावांचा महाभाऊ एकत्री निर्भाऊ. दुर्धरू गुरु सुकोमलू शिष्य सुमने कमल केशरू. ऐसा गुरु निज ध्यानी दृढ धरू. निशब्दी
परम शांत सागरू मौनी महामौन दयार्णव कैवल्या पारू ऐसा गुरु निज जाणे दुररू. खरे तर गुरु कैवल्याच्याही पलीकडे आहे. तो निशब्द अवस्थेमध्ये त्याही पलीकडे महानिशब्द आहे. तो शांतीमध्ये परमशांत सागरू आहे. तो मौनाच्या पलीकडे महामौन दयार्णव म्हणजे दयेचा सागर आहे. असा जो कैवल्याच्याही पलीकडे गुरु आहे तो आम्ही निज ध्यानामध्ये स्वध्यानामध्ये धरू. जो आकारांचा महाकारू आहे, गुणांचा महागुण आहे, परंतु त्याच्या दिशेने त्याच्या बाजूने पाहता जो निराकारू आहे, निर्गुण आहे, जो भावांचा महाभाऊ आहे, परंतु त्याच्या बाजूने जो निर्भाऊ आहे, असा अत्यंत कठीण गुरु सुद्धा आम्ही आमच्या निज ध्यानात धरू. कारण दूर धरू गुरु कारण धारण करणे अत्यंत कठीण असले तरी सुद्धा जो शिष्य अत्यंत प्रेमाने भरलेला आहे, गुरुप्रेमासाठी उत्कट आहे, अशा शिष्याच्या कमलकेश सुमनी म्हणजे अशा शिष्याच्या सुमनी म्हणजे चांगल्या पवित्र मनामध्ये कमलकेशरासारखा म्हणजे कमळातील नाजूक केशरासारखा, कमळाने जसं नाजूक केशर धरून ठेवावं तशा शिष्याच्या सुमन रूपी कमलामध्ये केशरासारखा अत्यंत नाजूकपणे हा वयास कठीण कैवल्या पार असलेला गुरु सुद्धा शिष्याच्या सुमनामध्ये सुकोमल हृदयामध्ये कमल जसं केशर धारण करतो तसा धारण करता येतो. फक्त आणि फक्त आत्मप्रीती अत्यंत उत्कट तळमळच हवी तर आणि तरच हा महानिशब्दू महामौनू महागुणू महानिर्भाऊ महाआकारू कैवल्या पारू ध्यार्णव सागरासारखा महामौनी गुरु धारण करता येतो. अट आहे फक्त आणि फक्त शिष्याचं मधुर हृदय आणि गुरुप्राप्तीसाठी त्याची असलेली तळमळ. आता या गुरुपादामधलं शेवटचं काव्य आहे गुरु माझा समर्थ असता अर्थस्पष्टी वगैरे. आता सर्वसाधारण गुरु कसे असतात आणि निर्गुण निराकारू महागुरु कसा असतो आपण पाहून झालो. तर हा जो आमचा गुरु आहे तो कसा आहे अर्थस्पष्टीकरण. जे पूर्ण आहे तेच सर्वोच्च विराट आणि विशाल असू शकते. पूर्ण कधीही मोजता येत नाही. जे मर्यादित संकुचित अंदाजिता अनुमानिता येणारे असते ते कधीही कायमस्वरूपी टिकणारे नसते. हे जर नीट ध्यानात घेतले तर गुरु तोच असू शकतो जो केवळ ब्रह्मच असू शकतो. तिथे अन्य काही नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही. तेच भूमा किंवा पूर्ण ब्रह्म. म्हणूनच गुरु म्हणजे व्यक्तिभाव अथवा सगुण साकारता नव्हे तर भूमा अनंत असीम अमेय गुणभावाकारातीत स्वयेच स्वरूपी परिपूर्ण असणे. म्हणूनच गुरु पूर्ण अजन्मा अमरणा अर्थात नित्य शाश्वत असतो. आता नीट पहा. अजन्मा अमरणा शाश्वत असीम विशाल विराट अमेय नित्य शुद्ध ज्ञान रूप प्रेम करुणा रूप कृपा संपृक्त निरपेक्ष भेदाभेदातीत रूप गुण भावातीत असते ते ब्रह्म म्हणजेच भूमा होय. आणि म्हणून ब्रह्म म्हणजेच भूमा म्हणजेच गुरु होय. गुरुचे गुरुत्व अतुलनीय असल्याने गुरु म्हणजे केवळ ब्रह्मभूमा हे स्वयंसिद्ध आहे. अध्यात्म प्रमाद रहित निर्दोष असलेच पाहिजे तरच अध्यात्म प्राप्तीला आत्मविद्या म्हणता येईल. अध्यात्म प्रमाद रहित निर्दोष असलेच पाहिजे तरच अध्यात्म प्राप्तीला आत्मविद्या म्हणता येईल. ती असल्यास इतर काही नसले तरी फरक पडत नाही. मात्र तिच्या अभावी अन्य सर्व काही असूनही जीवन निष्फळ निरर्थक ठरते. अशा अतुलनीय विद्येलाच आत्मविद्या भूमा विद्या किंवा गुरुज्ञान असे म्हणतात. तर असे पूर्ण ब्रह्मभूमा हेच ज्याचे श्रद्धेय गुरुतत्व आहे, हेच ज्याच्या जीवनाचे केवळ एकमेव प्रेम आहे, ज्याच्या जीवनाचा प्राण आहे, अशा भक्त वा शिष्याला कोणतीही चिंता कधी भेडसावू शकत नाही. गुरुज्ञानाचे भांडार असल्याने त्याचे झालेले स्फुरण किंवा प्रेरणा पूर्ण ब्रह्माचेच वचन म्हणजे वेदवाक्य असल्याने व गुरु सर्व चिंतांचे समाधान औषध वा उपाययोजना असल्याने
स्वयंभूत्वाने अशा एकमेव अद्वितीय ब्रह्माला ज्याने गुरु म्हणून अंतरंगात दृढ धारण केले तो सदैव चिंतामुक्त असणारच असणार. अशा एकमेव अद्वितीय ब्रह्माला ज्याने गुरु म्हणून अंतरंगात दृढ धारण केले तो सदैव चिंतामुक्त असणारच असणार. तर असा हा गुरु चैतन्य रूपी चिंतामणी म्हणजे चिंतेलेले त्वरित देणारे रत्न आहे. याचे रहस्य असे आहे की हा गुरु निरीक्षता देत असल्याने शिष्य आपोआपच निरीक्ष अयाचित म्हणजे न मागणारा होऊन पूर्ण समाधानी राहतो. त्याचे हे समाधान चिरंतर नित्य शाश्वत असते. ज्ञानाचा चालता बोलता कल्पतरू कल्पिलेले किंवा आवश्यक ते ज्ञान वेळोवेळी शिष्याच्या हृदयात सहजतेने प्रकट व प्रकाशित करणारा ज्ञान वृक्ष असणारा हा ब्रह्मरूपी भूमा गुरु खरे तर करुणाभावी महानुभाव परमसत्य किंवा दयासागर संतोष आहे. हा भूमा ब्रह्म म्हणजे गुरु अत्यंत सौंदर्यशालिनी आणि लावण्यमय पौर्णिमेच्या चंद्रासारखा आहे. मात्र तरीही तो पूर्ण निर्दोष प्रमादरहित डाग नसलेला आहे. त्याला आकाशातील चंद्राला डाग असतो तसा डाग वा अपूर्णता बिलकुल नाही. तो मार्तंडासारखा तेजस्वी असूनही जीवमात्रांना ताप देणारा पोळणारा नाही. उलट पक्षी पतितांना पावन करणारा चुकलेल्यांना किंवा दिशाहीन झालेल्यांना पथभ्रष्टांना योग्य मार्गावर आणणारा आहे. तर अशा या कृपाघन दयेने संपृक्त असलेल्या व सर्वांवर करुणा वर्षाव करणाऱ्या पूर्ण ब्रह्मभूमा गुरुलाच त्याने आपलेसे केले त्याचेसाठी चिंता असूच शकत नाही. सर्वत्र कैवल्याच्या चांदण्याचा सडाच किंवा पखरण व त्यात न्हावून निघणारे अमृतमय परिपूर्ण जीवन हीच ती भूमा विद्या किंवा चिरंतर गुरुकृपा. तर आता काव्याचं नाव आहे गुरु माझा समर्थ असता. गुरु म्हणजे काय ते सर्व स्पष्ट करून झालं. आता काव्य नीट ऐका आणि गुरुकृपेच्या चांदण्यात आपण नखशिखांत न्हावून निघा. ऐका. गुरु माझा समर्थ पुरे तैसी काही चिंता गुरु ज्ञानाचे निधान गुरु पूर्ण ब्रह्म विधान गुरु सकल चिंता समाधान असता पुरे तैसी काही चिंता चेतना चिंता मणी गुरु चाले बोले ज्ञान कल्पतरू गुरु महानुभाव पुरे कैसी काही चिंता. शुक्ल पूर्णेंदू अलांछन शीतल मार्तंड पतित पावन पूर्ण कृपावंत दयाघन सता पुरे कैसी काही चिंता गुरु माझा समर्थ सता पुरे कैसी काही चिंता गुरु ज्ञानाचे निदान गुरु पूर्ण ब्रह्म विधान गुरु सकल चिंता समाधान असता पुरे कैसी काही चिंता चेतना चिंता मणी गुरु चाले बोले ज्ञान कल्पतरू गुरु महानुभाव असता पुरे कैसी काही चिंता. शुक्ल पूर्णेंदू अलांछन शीतल मार्तंड पतित पावन पूर्ण कृपावंत दयाघन असता पुरे कैसी काही चिंता गुरु माझा समर्थ सता पुरे कैसी काही चिंता. इथे हे पद विरुक्तीने दोनदा म्हटलं आहे. त्याचा अर्थ केवळ एक आणि एकच आहे की निर्गुण निराकार परब्रह्म हाच खरा खुरा गुरु आहे. सगुण साकार गुरु हे सगुण साकार असल्याने अपूर्ण आहेत आणि निर्गुण निराकार तत्व हेच ज्याने हृदयामध्ये धारण केले त्याला जो भूमा ब्रह्म गुरु आहे त्याची प्राप्ती होते आणि तोच स्वतः आपोआप अशा गुरुच्या कृपेने स्वतः झुमा होऊन जन्म मृत्यूच्या चक्राबाहेर पडतो.
पूर्ण झाला. उद्यापासून तत्वज्ञान साक्षात्कार या 5व्या पादाकडे म्हणजे दर्शन तत्वज्ञान साक्षात्कार या आत्मोपनिषदातल्या शेवटच्या पंथाकडे म्हणजे समृद्ध आत्ममार्गाकडे आपण जाऊ. त्या दिशेने उद्यापासून आपण प्रवचन करू. असतो.